नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आणि लाईक बटन दाबा द्या. त्यामुळे काय होतं, व्हिडिओ स्प्रेड व्हायला मदत होते, हे लक्षात ठेवा. आज काही गोष्टी झालेल्या आहेत, बरेच नोटिफिकेशन आलेले आहेत, बऱ्याच चर्चांना उदाहरण आलेलं आहे. तर वन बाय वन आपण गोष्टी बघूयात. आपण काय बघणार आहोत? स्किल टेस्ट रद्द झाली का? होय. तर 2025च्या पेपरसाठी काय असणार आहे? 2026चं नोटिफिकेशन कधी येणार आहे आणि काय, सर्व आपण वन बाय वन बघूयात. बघा, आता प्रसिद्धीपत्रक 20 मेचं काय आलेलं आहे, तर यामध्ये गट क ची जी स्किल टेस्ट होती ती कॅन्सल झालेली आहे. ओके, स्किल टेस्ट तर कॅन्सल झाली. मग 2025च्या परीक्षेसाठी काय आहे, तर 2025ची जी पूर्व परीक्षा झालेली आहे आणि मेन्स परीक्षा होणार आहे, तर ते मेन्स परीक्षेसाठी पण स्किल टेस्ट कॅन्सल झालेले आहे. आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आहे बघा, गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी आजच आहे 20 मेचं. तर याच्यामध्ये बघा, त्यांनी ऑप्टिंग आउट पण पर्याय काढलेला आहे आणि गिव्ह अप पर्याय काढून टाकून स्किल टेस्ट पण काढून टाकलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2025च्या परीक्षेला पण स्किल टेस्ट नसणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रीचा मार्क काउंट होत नाही आहेत नवीन विद्यार्थ्यांसाठी. मेन्सच्या तुमच्या 200 मार्कावरच, 200 क्वेश्चनवरच रिझल्ट लागणार आहे, हे लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नाही आहे, हे नवीनच आहे बघा, नवीनच क्लॉज आहे 5.4. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आधी फक्त बघा, आधी टॅक्ससाठी काय लागायचं, परत एकदा व्यवस्थित शांत डोक्यानं ऐका आधी काय म्हणतोय ते. टॅक्ससाठी आधी 30चं टायपिंग लागायचं आणि 40चं इंग्लिशचं टायपिंग लागायचं. 30चं मराठीचं लागायचं आणि इंग्लिशचं 40चं लागायचं, हे लक्षात ठेवा. आता काय केलेलं आहे त्यांनी, क्लर्कसाठी तुम्हाला एकच टायपिंग लागेल, हे लक्षात ठेवा. 30 किंवा 40 लागेल. परंतु तुम्हाला जर पुढचं लागल्यानंतर, म्हणजे तुमची नियुक्ती मिळाल्यानंतर 4 वर्षांनी जर बाकीचं 4 वर्षाच्या आत तुम्हाला काय करायचं, जर तुमच्याकडे मराठी असेल 30चं, तर तुम्हाला इंग्लिशचं 40चं काढावं लागेल, हे लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडे इंग्लिशचं 40चं असेल, तर तुम्हाला 30चं मराठीचं काढावं लागेल. हे तुम्हाला का करावं लागणार आहे, तर तुम्हाला वेतनवाढ जर पाहिजे असेल क्लर्क म्हणून पुढं, लिपिक आणि टंकलेखक तुमची म्हणून जर नियुक्ती झाली, तर तुम्हाला बाकीचे जर फायदे मिळवायचे असतील, तर तुम्हाला 30चं आणि 40चं पण पुढं 4 वर्षाच्या आत काढणं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. हा नवीन क्लॉज आहे, हे माहीत नव्हतं, हे नवीन गोष्ट आहे बघा. परीक्षा योजनेमध्ये 2025च्या त्यांनी ॲड करून टाकलेली आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे, ही परीक्षा योजना 2025 साठी आहे. परीक्षा योजना 2026 साठी वेगळी येणार आहे, हे लक्षात ठेवा. आजची जी परीक्षा योजना आहे ती 2025 साठी आहे, कन्फ्युजन नको. आणि वेटिंग लिस्ट बद्दल पण आयोगानं क्लिअर केलेलं आहे बघा. वेटिंग लिस्ट लागणार आहे का, तर हो, गट क ला वेटिंग लिस्ट लागणार आहे. मग त्यांनी काय दिलेलं आहे बघा, तर लिपिक टंकलेखक वगळता प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. मग काय होणार, पसंती क्रमानुसार एकदा शिफारस केल्यानंतर व नियुक्ती स्वीकारल्यानंतर इतर नियुक्ती प्राधिकरणाचा संबंध संपुष्टात येईल आणि प्रतीक्षा यादीतून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रसिद्धीक्रम विचारात घेतला जाणार नाही. तसेच मूळ शिफारसपत्र यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जाहिरातीच्या म्हणून पुन्हा याची दावा करणार नाही. साधी गोष्ट सिंपल आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगून देतात, हे सगळं असं तसं करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा. तर समजा एक विद्यार्थी ए, जर ते हा विद्यार्थी प्रत्येकाने स्वतःला तिथं पकडा. त्यांनी जर समजा 1 क्रमांकाचं पद, 2 क्रमांकाचं पद, 3 क्रमांकाचं पद आणि 4 क्रमांकाचं पद, असा पसंतीक्रम आपण जसा राज्यसेवेला कसं करतो आपण, की बघा, राज्यसेवेला आपण काय करतो, जर समजा तुम्ही डीसीचं पोस्ट देता, डीवायएसपीची देता, तुम्ही नंतर कुठली, जर तुम्हाला जी आवडती ती पोस्ट असे पद्धतीने देत जाता. ज्यावेळेस तुमचे जर समजा डीसीला तुमचे मार्क पडले नाही, तर डीवायएसपी तुम्हाला मिळालं, तर डीवायएसपी मिळाल्यानंतर तुम्ही त्या पर्यायातून तुम्ही बाहेर पडता. म्हणजे तुम्हाला बाकीच्या पोस्टसाठी विचार केला जात नाही तुमचा. तुम्हाला एक पोस्ट मिळते, तुम्ही बाहेर पडता, हे लक्षात ठेवा. तसेच पद्धतीनं इथं साधं सिंपल आहे. इथं तसंच तुम्हाला करणार आहात. काय करणार आहे तिथं, ते तुम्ही काय करायचं आहे, पसंतीक्रम द्यायचा आहे मुख्यच्या वेळेस. ते काय करणार, तुमच्याकडनं 1 नंबरला तुम्हाला कुठली पोस्ट पाहिजे, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, असा पसंतीक्रम घेणार. ते क्लर्कच्या संवर्गाच्या संदर्भात कुठं कुठं पाहिजे ते. आणि ते मिळाल्यानंतर समजा तुम्हाला 1 नंबरचा नाही मिळाला, 2 नंबरचा मिळाला, 3 नंबरचा मिळाला, तुमचे मार्क मॅच झाले आणि 3 नंबरचा तुम्हाला मिळाला, तर झालं, तुम्ही त्या प्रोसेसमधनं बाहेर. तुम्हाला एक पद मिळालं, तुम्ही त्या प्रोसेसमधनं बाहेर. ना तुम्हाला गिव्ह अपचा चान्स, ना काही. तुम्हाला ते तुमच्या नावापुढं ते पद लागणार. स्वीकारायचं न स्वीकारायचं ते तुमचा प्रश्न, हे लक्षात ठेवा. त्याने काय केलेलं आहे, इथं फरक काय झालेला आहे, आधी काय व्हायचं बघा. हा मुद्दा का महत्वाचा आहे माहिती आहे, एवढा की काय व्हायचं आधी, समजा एक विद्यार्थी आहे, एक्स विद्यार्थी आहे, ह्याला काय झालेलं आहे, चांगले मार्क आहेत. मग त्याने काय केलं, तो काय करायचा, 1 पोस्ट, 2 पोस्ट, 3 पोस्ट वेगवेगळ्या याद्या लागायच्या. मग ह्या तिन्ही याद्यामध्ये तो असला तर एक त्यानं स्वीकारली, तर दुसरी आणि तिसरी मध्ये समजा आता
तो जर टॅक्स म्हणून लागला आणि तो क्लर्क म्हणून पण लागला आणि तो निरीक्षकला पण आहे, उद्योग निरीक्षकला समजा आहे तो, तर यामध्ये काय व्हायचं, तर समजा त्यांना उद्योग निरीक्षक मध्ये पण आहे, क्लर्क मध्ये पण आहे आणि टॅक्स मध्ये पण आहे. त्याच्याकडे 3 ऑप्शन असायचे. तो हा पद स्वीकारायचा आणि टॅक्स आणि क्लर्क मध्ये तो गिव्ह अप पण करत नव्हता आणि काहीच करत नव्हता. तो कुठल्याच प्रतिसाद न दिल्यामुळं काय करायचे, ते वेटिंग लिस्टला 4-4, 5-5 वेटिंग लिस्ट लागायची. हे लक्षात ठेवा. मग आता त्यांनी काय दिलेलं आहे आणि काय व्हायचं, पैशाची मागणी व्हायची. त्याच्यामध्ये काय काळा बाजार चालला, की समजा एक उमेदवार आहे, इथं काय इश्यू होता बघा. समजा माझं नाव आहे. माझं नाव जर वेटिंग लिस्टला 1 नंबरला असेल, तर माझ्या पुढच्या विद्यार्थ्यानं जर माझी इथं कट ऑफ लाईन आहे समजा, तर माझ्या पुढच्या विद्यार्थ्यानं पोस्ट सोडल्यानंतर किंवा गिव्ह अप केल्यानंतर मला मिळणार. म्हणून ते काय करायचे, खालच्या विद्यार्थ्याला कॉन्टॅक्ट करायचे आणि म्हणायचे एवढे एवढे पैसे द्या, मग गिव्ह अप करतो. असा प्रकार व्हायचा तो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी केलेल्या आहेत. नवीन विद्यार्थ्यांना जर समजत नसेल तर साधं सिंपल गोष्ट आहे बघा, आपण व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजून समजत नसेल तर कमेंट करा. परत एकदा समजावून सांगतो. राज्यसेवेची कशी प्रोसेस आहे, राज्यसेवेची प्रोसेस आहे बघा. राज्यसेवेला जसं करतात ना, तसं सेम प्रोसेस केली जाते, की जर तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर पसंतीक्रम द्यायचा. जर पसंतीक्रम तुमचा तुम्हाला ती पोस्ट मिळाली, तर तुम्ही त्या प्रोसेसमधनं बाहेर आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, की समजा प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल. तथापि एकदा शिफारस केल्यानंतर किंवा नियुक्ती स्वीकारल्यानंतर तुमचा पसंतीक्रम संपुष्टात येईल आणि प्रतीक्षा यादीतून शिफारसात जे ठरले जाणार आहेत, त्यांचा परत पसंतीक्रम विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला परत दावा करता येणार नाही. समजा एकदा तुम्ही पोस्ट दिली, एकदा प्रेफरन्स दिला, तो तुमचा फायनल असेल. ह्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. ही चांगली गोष्ट आहे का चांगली आहे? कारण त्यानंतर असं व्हॅकंट राहतात ना पोस्ट, तशा व्हॅकंट राहणार नाहीत. पोस्ट भरल्या जातील आणि मेरिट आहे ना, ह्यामुळे मेरिटला खूप फरक पडेल बघा, लक्षात ठेवा. एकच विद्यार्थी समजा राम नावाचा विद्यार्थी जर ग्रुप सीचा विचार करतोय आपण, जर तो निरीक्षकला पण असेल, टॅक्सला पण असेल, क्लर्कला पण असेल, तर ते काय करायचे, ह्याचं मेरिट हाय लागायचं, ह्याचं पण हाय लागायचं, ह्याचं पण हाय लागायचं. मग ते करायचे 3-3, 4-4 वेटिंग लिस्ट लागायच्या वेगवेगळ्या. तर ते अशा कारणामुळे काय होईल, आता मेरिट एक स्टेबल होईल. हे लक्षात ठेवा, मेरिट एक स्टेबल होईल, पोस्ट व्हॅकंट राहणार नाहीत आणि नवीन उमेदवारांना चान्स मिळेल. नवीन उमेदवार आहेत त्यांना चान्स मिळेल. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये. जर तुम्हाला काही समजलं नाही तर खाली कमेंट करा. मीच कमेंट वाचत असतो. तुम्ही कमेंट केल्यानंतर तुम्ही जेणेऊन तुम्हाला जे काय अडचण असेल ती मांडा. आपण त्याच्यानंतर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा सेक्शनमध्ये आणि लाईक करा व्हिडिओला. धन्यवाद.